नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. आणि मी पवन सर. तुमची जी 2022ची मुख्य परीक्षा होणार आहे तब्बल 1 वर्षानंतर, ठीक आहे. तर या मुख्य परीक्षेत जे तुम्हाला कायदे आहे आणि कायदे असणारी ही शेवटची बॅच असणार आहे, म्हणजे डायनासोरची तुमची शेवटची पिढी आहे, ठीक आहे. सो ही डायनासोरची शेवटची पिढी फार मोठी राहणार आहे, कारण की 600+ पद आहेत आणि यामध्ये कायद्याला असाधारण महत्त्व आहे. म्हणजे 55 मार्क्सचं वेटेज आहे. बऱ्यापैकी अभ्यास तुमचा कव्हरअप झालेला असेल, ठीक आहे. तर आजच्या या लेसनमध्ये आपण काय करणार आहोत, सर्वात पहिले की जो तुमचा एक कायदा आहे, छोटासा कायदा आहे, ज्याला तुम्ही मायनर ॲक्ट म्हणता, द डावरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961. ओके. सो डावरी काय असते, प्रोहिबिट का करावी लागली, ह्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. त्याच्या आधी मी तुम्हाला एकदा स्पष्ट करू इच्छितो की काय आहे. ओके. हां, तुम्हाला ना 2 प्रकारचे कायदे अभ्यासत आहेत. म्हणजे कायद्याला वेटेज किती आहे हे मी तुम्हाला समजून सांगतो. तुमचा जो कायदे घटक आहे, 1 मिनिट. हां, तुमचा जो कायदे घटक आहे, या कायदे घटकाला दोन्ही पेपरमध्ये महत्त्व आहे. आणि तुमचा पेपर 1 आणि पेपर 2, ठीक आहे. पेपर 1 मध्ये तुम्हाला 2 कायदे आहेत, RTI RTS, ज्याच्यावर तुम्हाला 5 क्वेश्चन्स येतात आणि म्हणजेच 10 कायदे असतील, 10 मार्क्स येतात. ओके. आणि दुसऱ्या पेपरमध्ये तुम्हाला 55 जे आहेत हे क्वेश्चन्स येतात आणि त्याच्यावर 110 गुण येतात. सो तुम्हाला एकूण कायद्या घटकाचं महत्त्व जे असेल तर ते 100 किती आहे, 120 गुणांचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुमचा कट ऑफ हा घटक निर्धारित करतो. आणि ते दिवस गेले की ज्या वेळेस काय व्हायचं, एखादा कायदा जरी स्किप केला तरी मार्क्स मिळायचे, तो घटक निघून गेला. आज तुम्हाला जे तुमचे मेजर आणि मायनर ॲक्ट आहेत हे दोन्हीही तुम्हाला चांगल्या प्रकारे करावे लागतील. म्हणजे तुम्हाला मेजर ॲक्टमध्ये जे कायदे येतात, मुख्य कायद्यांमध्ये मेजर ॲक्टमध्ये तुमचा IPC असेल, CRPC असेल, ठीक आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट असेल. ओके. हे मेजर ॲक्ट. आणि मायनरमध्ये जे इतर कायदे येतात ते कायदे. तुम्हाला मेजर आणि मायनरमधला फरक समजतो ना. IPC वाचला असेल तुम्हाला, म्हणजे स्थानिक कायदे असतात, विशेष कायदे असतात. म्हणजे एका स्पेशल घटकासाठी एखादा कायदा जर केला असेल तर त्याला म्हणायचं मायनर ॲक्ट. म्हणजे हा हुंडाबंदी कायदा आहे, हा विशेष घटकाला अनुसरून आहे, हुंडा या विषयाला अनुसरून आहे, तर हा झाला मायनर ॲक्ट. नागरी हक्क संरक्षण अधिनियम आहे, हा फक्त अस्पृश्यतेसाठी बनवलेला आहे, तो झाला मायनर ॲक्ट. SC ST ॲक्ट आहे, फक्त तो SC ST साठी बनला आहे, तो झाला मायनर ॲक्ट. मुंबई पोलीस अधिनियम हा फक्त महाराष्ट्राला लागू आहे, तो झाला मायनर ॲक्ट. नॉर्मली मुलांना काय वाटतं, मायनर आणि मेजरमध्ये कसं वाटतं माहिती आहे का मुलांना असं वाटतं ज्याच्यात जास्त कलम तो मेजर आणि ज्याच्यात जास्त कमी कलम तो मायनर. असं नसतं रे बाबा. जे स्थानिक आणि विशेष कायदे असतात त्यांना आपण मायनर ॲक्ट असं म्हणतो. स्थानिक कायदे म्हणजे जे फक्त एका पर्टिक्युलर एरियाला लागू असतात आणि विशेष म्हणजे एखाद्या विशेष विषयाला वाहलेले असतात. पण IPC आहे, CRPC आहे, इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे, ठीक आहे. हे जे कायदे आहेत, आता हेच नावं तुम्ही अभ्यासात लक्षात ठेवा. सर मग कायदे बदलले, सुधारणा झाल्या, त्या तुमच्या अभ्यासात नाही सध्या. सो हे जे आहेत हे मेजर ॲक्ट आहेत, कारण की हे कायदे सर्वसामान्य अनेक साऱ्या विषयांना टच करतात, संपूर्ण भारतभर लागू होतात आणि इतक्या जबरदस्त प्रमाणात तुम्हाला हे मार्क्स देतात. मी तुम्हाला सांगतो, PSI 2020ला मला कायदे घटकात यामध्ये माझे 55 पैकी 53 प्रश्न बरोबर होते. ओके. आणि हा माझा आउट ऑफ विषय असतो, ठीक आहे. म्हणजे जवळपास 5 क्वेश्चन आहे, माझे फक्त 2 क्वेश्चन चुकले होते, ठीक आहे. ते पण आयोगानं वेळोवेळी कॅन्सल केले. त्याच्यामुळे लक्षात आलं का ह्या सगळ्या गोष्टी. चलो, तर सुरुवात करूया बेटा आपण एका कायद्यापासून, ज्याचं नाव आहे तो म्हणजे काय, तुमचा डावरी प्रोहिबिशन ॲक्ट. आता सर्वात पहिले एक इन्सिडेंट सांगतो. काय झालं, पंजाबमधली गोष्ट आहे. पंजाबमध्ये 1957-58ला काय झालं, एक वडील होते आणि त्यांना ना 7 मुली होत्या. आणि तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये ना हुंड्याची प्रथा फार मोठ्या प्रमाणात चालते, ठीक आहे. आणि त्यावेळी काय झालं की त्या वडिलांना 7 मुली होत्या आणि त्यांच्या लग्नाचं प्रचंड टेन्शन होतं. तो बिचारा गरीब शेतकरी होता, तो तेवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे देऊ शकत नव्हता. त्याच्यामुळे काय झालं की त्याने आपल्या मुलींसह 7 मुलींसह काय केली, आत्महत्या केली, सामूहिक आत्महत्या. आणि कारण स्पष्ट होतं की त्याच्याकडे हुंड्यासाठी द्यायला पैसे नव्हते. आणि या एका अनिष्ट प्रथेमुळे तो काय झाला, भरडला गेला. आणि मग देशात एक सविस्तर चर्चा व्हायला लागली की असा कायदा असायला पाहिजे. कारण की आपण काय करतोय, तुम्हाला माहिती आहे आपल्या संविधानाचे जे आर्टिकल आहेत 14 ते 18 दरम्यान आपण धर्म, वंश, जात, लिंग याच्या आधारावर समानता स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. आणि बऱ्याच अर्थी आपण समानता प्रस्थापित केली
आपण डिप्रेस क्लासेसचा तर विचार केला, पण असा घटक, दुर्बल घटक महिला जिला सक्षमीकरण करायचं होतं, जिला मानाचा दर्जा द्यायचा होता, त्यासाठी एक कायदा महत्त्वाचा तो होता डावरी. कारण की आजही तुम्ही बघत असाल, ठीक आहे, की तुम्हीही अधिकारी झाल्यावर तुमचे मोठमोठे पॅकेजेस असतात. म्हणजे तुम्ही क्लास 2 अधिकारी असाल, क्लास 1 अधिकारी असाल, तर तुमच्या हुंड्याचे पॅकेज आज ठरलेले आहेत. प्रत्येकजण घेत नसतो, तुम्ही घेणार नाही मला माहिती आहे, पण तुमच्यापैकी काही घेतील हे पण तितकंच सत्य आहे. सो डावरी जो हा विषय आहे ना, ओके, डावरी हा जो विषय आहे ना, हा विषय प्रचंड ज्वलंत प्रश्न आहे आजही. सो या दृष्टीनं भारतात होती कायद्याची गरज. आणि 1960ला काय झालं, एक विधेयक मांडण्यात आलं आणि 1960 मध्ये डावरी देणं घेणं, प्रॅक्टिस ऑफ डावरी इज बॅन इन इंडिया, इंडियामध्ये बॅन करण्यात आलं. तो सर्वात पहिले तुम्हाला समजावून घ्यावं लागेल की व्हॉट इज डावरी, हुंडा काय असतो, हुंडा हा काय असतो. तो बेटा हुंडा हा जो आपला डावरी प्रोहिबिशन ऍक्ट आहे, हा कायदा काय करतो, हुंडा देणे असेल, हुंडा घेणे असेल, किंवा हुंडा देण्या घेण्याला अपप्रेरणा देणे असेल. अपप्रेरणा समजते का, अपप्रेरणा समजून सांगतो. एक स्पेशल चॅप्टर आहे तुम्हाला IPC मध्ये. अपप्रेरणा असा प्रकार असतो, तुम्ही ऐकलं का, तुम्ही ऐकलं कशाला, अनुभवलं असेल, तुम्ही आणि तुमचा मित्र, आणि तुमचं एखाद्याशी भांडण झालं की तुमचा मित्र तुमच्या मागं असतो, मार त्याला मी सोबत, पकड साले गो, असं म्हणते ना, असं म्हणते ना, तो तुम्हाला काय देऊन राहिला, अपप्रेरणा देऊन राहिला. लक्षात ठेवायचं, इंडियन एव्हिडन्स ऍक्ट, सॉरी इंडियन पिनल कोड IPC मध्ये अपप्रेरकाला गुन्ह्या इतकी शिक्षा असते. काही केसेसमध्ये इतरही शिक्षा आहे, पण नॉर्मली तुम्हाला सांगतो गुन्ह्या एवढी शिक्षा असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल ए आहे बघा, लक्ष द्या, मी उदाहरण देतो. ए आहे, या एला एक मुलगी आहे जिचं नाव आहे, समजा आपण लक्षात ठेवू की तिचं नाव रिया आहे, ओके. आणि हा बी आहे, हा मुलगा आहे, हा बिचारा DYSP झाला, ठीक आहे. तो DYSP झाला, त्याचं नाव काय ठेवू आपण, सदानंद. या सदानंदसाठी आला या रियाचा काय संबंध, ठीक आहे. आणि या दोघांचा मध्यस्थी जो आहे, आमच्या विदर्भात त्याला नांदकी असं म्हणतात, नांदकी, ठीक आहे, मध्यस्थ. आता बंद केलं लोकांनी, ते मुलगी दाखवणं घेणं बंद केलं. बरेचसे नानकी आज कुठे आहेत माहिती आहे का, जेलमध्ये आहेत. या दोघांचा वाद झाला की लगेच याचं नाव, मध्यस्थाचं नाव टाकलं असं. लोकांनी आता मुलगा मुलगी दाखवणंच बंद केलं. तुम्ही तुमचं बघून घ्या, नाही का. सो बघा, आणि एक समजा मध्यस्थ आहे, मध्यस्थ कोण आहेत, पवन सर आहे. आता हा पवन सरचा विद्यार्थी आहे कोण, सदानंद, आणि पवन सरचीच विद्यार्थिनी आहे रिया, ठीक आहे. आणि पवन सरांनी काय केलं, या दोघांचाही काय केला, संबंध त्या ठिकाणी जोडून दिला. कांदे पोह्यांचा कार्यक्रम ठरवून दिला, लग्न ठरलं. आणि काय झालं, या ठिकाणी आता आली गोष्ट हुंड्यावर. कारण की आपला भाई जो आहे, हा भाई आहे DYSP, आणि DYSPचा रेट कमीत कमी मार्केटमध्ये सध्या 50 लाख रुपये आहे. आणि यानं म्हटलं की 50 लाख रुपये मला पाहिजे, ठीक आहे. तर हिचा वडील काय म्हटलं, हा चलो मैं तुमको दे देता हूँ. आणि या रियाच्या वडिलांनी काय केलं, 50,000 देण्याचं मान्य केलं, यानं देण्याचं घेण्याचं मान्य केलं. आणि या दोघांचा मध्यस्थ कोण, तुमचा पवन सर. आणि याने काय केलं, यांनी त्या दोघांचा समेट घडून आणला. बेटा आता इथं काय काय होईल रे, इथं काय काय होईल, इथं देणारा घेणारा अपप्रेरणा देणारा तिघही आतमध्ये, असा हा कायदा आहे. म्हणजे देणे घेणे आणि अपप्रेरणा देणे समान पातळीवर आणले. एवढंच नव्हे, हुंड्याची मागणी जरी केली, बेटा काय सांगतोय मी तुला, पिल्लू काय सांगतोय, लक्ष दे. हुंड्याची मागणी जरी केली, मागणी डिमांड, तरी या कायद्यानं गुन्हा आहे. म्हणजे दिलाच घेतला पाहिजे, दिलाच गेला पाहिजे, घेतलाच गेला पाहिजे असं नाही. फक्त मी काय सांगतोय, बॅकग्राऊंड सेट करतो, ते समजून घ्या, कायदा ऑटोमॅटिक समजेल. तो कायदा काही फार मोठी गोष्ट नाही, ठीक आहे. मागणी जरी केली ना, तर हा कायदा गुन्हा देतो. स्वयंवर झाले सीतेचे, असं ऐकलं असेल ना तुम्ही. बऱ्याचशा मूवीमध्ये दाखवलं असेल की स्वयंवर असतात, हिरो हिरोईनचे स्वयंवर होतात. मग काय असते, आता समजा जर असं झालं तर काय झालं, हे रियाचे वडील आहेत, आणि हे रियाचे वडील चांगले मोठे अधिकारी होते, IAS अधिकारी होते. आणि यांनी काय केलं, आपल्या मुलीचं स्वयंवर ठेवलं, स्वयंवर ठेवलं. आणि स्वयंवर ठेवून एक पेपरमध्ये, हे बघा, त्याने काय केलं, त्या वडिलाने, तिच्या वडिलाने, एक तर न्यूजपेपर आहे, ठीक आहे, किंवा एखादं कोणतं तरी मासिक आहे, किंवा कोणतंही वृत्तपत्र आहे, ठीक आहे, किंवा सोशल मीडिया आहे, किंवा एखादी जाहिरात आहे. याद्वारे काय सांगितलं, याद्वारे लोकांना निवेदन केलं, जो माझ्या रियाशी विवाह करेल त्याला मी काय करेल, माझी संपत्ती देईन.
किंवा माझ्या संपत्तीचा काहीतरी हिस्सा देईल. असं चालतं का रे? चालतं का असं कायद्यानुसार? नाही सर. बघा, या कायद्यानं ज्याप्रमाणे हुंडा देणे, हुंडा घेणे, हुंड्याला अपप्रेरणा देणे आणि हुंड्याची जाहिरात देणे, ह्या सगळ्या गोष्टी काय केल्या? बॅन केल्या. बॅन बेटा, फक्त बॅनच नाही केल्या, तर त्याला कठोर शिक्षेची पण तरतूद या कायद्यानं केली. कारण की कायदा जेव्हा जन्माला येत असतो ना, तेव्हा होलॅस्टिक अप्रोचनं येत असतो. होलॅस्टिक अप्रोच काय असतो की एक असतो, आपण त्याला काय म्हणतो? त्याला म्हणतो पवित्रवादी दृष्टिकोन. महिलांना काय मिळेल? इक्वॅलिटी मिळेल, महिलांना समाजात दर्जा मिळेल, महिलांचा उद्धार होईल, अनिष्ट प्रथांचा नाश होईल आणि महिला सन्मानानं जगू शकेल. या गोष्टीसाठी असा कायदा करण्याची गरज पडली. मग सर, हुंडा तर आजही सर्रास चालतो. आम्ही बघतो, आमची बहीण असेल, आमची ताई असेल, आमचं कोणीतरी रिलेटिव्ह असेल, तिचे वडील आजही हुंडा देतात, आम्ही हुंडा घेतो. आणि हुंडा कोण्या नावावर संपवल्या जाते? खपवल्या जातो संकल्प नावावर. माझ्या वडिलांनी माझ्यासाठी संकल्प केलाय की तिच्या अंगावर मी 200 तोळे, 100 तोळे, 50 तोळे, 10 तोळे, 2% 2 तोळे म्हणजे आपापल्या ऐपतीप्रमाणे सोनं घालेल किंवा हुंडा देईल, असा संकल्प नावावर केला जातो. मग सर, हा संकल्प चालतो का? चालतो ना रे बाबा. संकल्प चालतो का? एक लक्षात घ्या, हा कायदा असा काय आहे, जोपर्यंत कोणीतरी रिपोर्ट करणार नाही तोपर्यंत हा कायदा दखल घेत नाही. नॉर्मली तुमच्या गावात काय असतो माहिती का? तुमच्या गावचा जो ग्रामसेवक असतो, बघा लक्ष द्या, तुमच्या गावचा जो ग्रामसेवक असतो ना, हा ग्रामसेवक तुमच्या गावातला हुंडाबंदी अधिकारी असतो. काय असतो? हुंडाबंदी अधिकारी. याचं एकच काम असते की हुंडा दिला घेतला नाही पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की तुमच्या गावात बालविवाह होऊ नये, हे सुद्धा जबाबदारी ग्रामसेवकावर असते. ग्रामसेवक त्याची वेळोवेळी दखल घेत असते. पण गाव करे सुराव ना करे, गावात अशी प्रकरणं दाबल्या जातात. त्या ग्रामसेवकाला कुठं गावातल्या लोकांची खेटर खायची आहेत, तर तो काय करणार? तो त्या ठिकाणी काय करेल? त्याची दखल देत नाही. समजलं का तुम्हाला? आलं का लक्षात? सो ह्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे मी तुम्हाला फक्त सांगतोय, गुन्ह्याचं स्वरूप जोपर्यंत याची दखल दिल्या जाणार नाही तोपर्यंत हा गुन्हा दाखल होत नाही. आणि हे म्युच्युअली झालेलं असतं. हुंडा देणं घेणं ते चालतं म्हणजे हुंडा कोणत्याच प्रतीचं चालत नाही, पण आपल्याकडे का चालत आहे मी ते तुम्हाला सांगत आहोत. मग काय झालं? 1960ला कायदा विधेयक मांडलं. विधेयक प्रचंड वादातीत झालं. वादातीत झाल्यामुळे संयुक्त बैठक बोलावी लागली होती संसदेची. आणि पुढे कुठे 1961ला हा कायदा झाला. आणि 1961ला हा कायदा झाला आणि हा कायदा संमत झाला तो म्हणजे 1 जुलै 1961ला. बघा ही तारीख विचारतात. हुंडाबंदी कायद्याची तारीख कधी आहे? ज्या दिवशी कायदा अंमलात आला, तर ती तारीख आहे 1 जुलै 1961. आणि यासाठी संयुक्त बैठक भरली होती. फारसा मोठा कायदा नाही. कायदा फक्त 10 कलमांचा कायदा आहे. किती कलम आहेत कायद्यात? फक्त 10 कलमे आहेत. आणि हा स्पेशल लॉ आहे, कारण की हा हुंड्याच्या संदर्भात डॉवरी या विषयाला वाहलेला आहे. हा मायनर ॲक्ट आहे. आणि एक लक्षात ठेवा, जेव्हा मायनर ॲक्ट बनलेले असतात ना, तेव्हा मायनर ॲक्ट प्रोसिजरल लॉ अँड जनरल लॉ दोन्ही याचे काम करत असतात. हे समजत असेल कायद्याचे विद्यार्थी. हा प्रोसिजरल लॉ इट्स मीन CRPC, प्रोसेस कशा चालतील चौकशीच्या, न्यायालयातल्या, हे ठरवणारा कायदा प्रोसिजरल लॉ. IPC दॅट इज जनरल लॉ, शिक्षा देते, गुन्ह्यांची व्याख्या करते, शिक्षा देते, जनरल लॉ. पण जे हे तुमचे स्पेशल लॉज असतात, हे स्पेशल लॉज दोन्ही काम करतात. एक जनरल लॉचंही काम करतात आणि दुसरं म्हणजे ते काय करतात? प्रोसिजरल लॉचं पण काम करतात. म्हणजे यामध्ये प्रोसिजर पण सांगितले असते, व्याख्या पण केल्या असते, शिक्षा पण दिली असते. कळलं का तुम्हाला? अबे ते काय डोक्यात घुसतंय का? येस ऑर नो? से येस ऑर नो. ठीक आहे, चला लिहून घ्या, मी बाजूला होतो. ठीक आहे. हां, जर तुमचा आजही अभ्यास झाला असेल तर व्यवस्थित अभ्यास करा. त्याच्या आधी तुम्हाला एक सूचना देऊ येतो की विदर्भ IAS अकॅडमीद्वारे, म्हणजे महाराष्ट्रात कोणीच सध्या टेस्ट सिरीज लॉन्च नाही केली आहे, पण विद्यार्थ्यांची ज्या फोन वगैरे येतात, मेसेजेस वगैरे येतात, त्याच्यावरून आपण काय करतोय की कंबाईन मुख्य परीक्षेची 2022साठी फक्त PSIची टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला ठीक आहे 5 हे लँग्वेजचे पेपर आहेत, भाषेचे, आणि 7 जे आहेत हे तुमचे GSचे पेपर आहेत. ठीक आहे. विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जायचं आहे, सिम्पली तुम्हाला हा कोर्स दिसेल. ठीक आहे. आणि या कोर्समध्ये ओके, ठीक आहे, या कोर्समध्ये ही टीम असेल, ही टीम तुम्हाला एक्सप्लेनेशन देईल. म्हणजे मराठीचं असेल, इंग्लिशचं असेल, आशिष सर, शंकर सर,
कायदे घटक मी घेणार आहे, भूगोल असेल, राज्यघटना असेल, महाराष्ट्राचा इतिहास सागर सर स्वतः घेतील आणि बुद्धिमत्ता चाचणी ज्ञानेश्वरी मॅडम घेतील. चालू घडामोडी आणि ICT त्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी आहेत. ठीक आहे. आणि या ठिकाणी PSI मुख्य परीक्षेसाठी मायनर लॉचा जो तुमचा 15 म्हणजे नॉर्मली 15 प्रश्न 30 मार्क्सचा आणि दुसऱ्या पेपरमध्ये असा जो नॉर्मली 60 मार्क्सचा पोर्शन येतो, हा 60 मार्क्सचा पोर्शन या ठिकाणी मी या कोर्समध्ये अवेलेबल केला आहे. हा तुमच्यासाठी अवेलेबल असेल. ठीक आहे. चलो, तर मग आता थोडंसं कायद्याविषयी बोलूया. मग काय झालं की आता हा जो कायदा आहे पोरं हो, हा कायदा काय काय तरतूद करते एक लक्षात घ्या. पहिली गोष्ट, एक तुम्ही भारतात एक करार कायदा आहे, भारतीय करार कायदा, भागीदारी कायदा. समजा असं झालं की काय झालं, हे जे रिया आहे ओके आणि हा जो सदानंद आहे, हे दोघं एकाच क्लासमध्ये काय करत होते, एकाच क्लासमध्ये MPSC करत होते विदर्भ IAS अकॅडमीमध्ये. आणि या दोघांच्या वडिलांचा एक करार झाला होता की जर तुझं माझा सदानंद जर लागला, तू तुझी रिया मला देशील आणि सोबत तुला 5 लाख रुपये हुंडा द्यावा लागेल. 5 लाख काय करावं लागेल, हुंडा द्यावा लागेल. आणि पुढे काय झालं, रिया आणि सदानंदचं लग्न झालं. रियाने काय केलं, डॉवरी मागितली, डॉवरी घेतली म्हणून दिला रिपोर्ट, FIR दाखल केला. मग मला सांगा, त्यावेळी सदानंदचे वडील असे म्हणू शकतील का की आम्ही करार केला होता, म्हणजे इंडियन कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, त्या ऍक्टनुसार करार केला होता आणि त्या कराराद्वारेच यांनी मला काय दिला आहे, हुंडा दिला आहे, मी जबरदस्तीनं घेतलेला नाही. मग मला सांगा, हा करार न्यायालयात टिकेल का? तर लक्षात ठेवा पोरं हो, हा जो करार असतो म्हणजे कोणताही करार जर हा हुंड्या संदर्भात असेल, काय सांगतोय मी, कोणताही करार हा हुंडा देण्या घेण्याच्या संदर्भात असेल तर तो काय होतो, नलिफाईड होतो, तो अवैध असतो. उद्या तुम्ही कोर्टमध्ये सादर करू शकत नाही, असं दाखवू नाही शकत. जरी स्टॅम्पवर जरी लिहून दिलं असेल या सदानंदच्या म्हणजे रियाच्या वडिलांनी सदानंदच्या वडिलांना की मी बाबा हे स्टॅम्पवर लिहून देतो की माझ्या मुलीचा विवाह करत असताना मी तुला 5 लाख हुंडा देईल, असा करार जरी लिहून दिला तरी हा करार कोणत्याही न्यायालयात टिकत नाही. म्हणजे हुंड्याचा करार हा काय असतो, हा अवैध असतो. काय असतो रे, काय असतो पिल्लू, काय असतो, अवैध असतो, अवैध. कळलं का? ठीक आहे. मग सर हुंडा किती दिवस चालू शकतो, म्हणजे एखादी म्हातारी आजी आहे ती टाकू शकते का मला हुंडा मागतला वगैरे, असं चालतं का? कारण की मी तुम्हाला आधी सांगितलं या कायद्यानं काय काय प्रोहिबिट केलं, हुंडा देणं असेल, हुंडा घेणं असेल, हुंड्याला अपप्रेरणा देणं असेल, हुंड्याची जाहिरात देणं असेल, हुंड्याची मागणी करणं असेल, ह्या गोष्टी दिल्या. मग हुंडा जो आहे सर हा कोणत्याही वर्षी चालतो का, कधीही चालतो का? तर लक्षात घ्या, नॉर्मली हुंड्याची जी आहे ना ही व्याख्या केली आहे. मग हुंडा कशाला म्हणायचं सर्वात पहिले तर लक्षात घ्यायचं, हुंडा ही एक प्रथा आहे ज्यामध्ये कोणताही पक्ष, तुम्हाला जर वाटत असेल वधू पक्ष देतो हुंडा, असं नसते बरं. बघा, कोणताही पक्ष, पक्षी नाही म्हटलं, कोणताही पक्ष म्हणजे वर किंवा वधू दुसऱ्या पक्षाला म्हणजे दुसऱ्या पार्टीला म्हणजे वर किंवा वधूला, समजलं का? एक पक्ष दुसऱ्या पक्षाला म्हणजे वर किंवा वधू हे दुसऱ्या पक्षाला म्हणजे वर किंवा वधूला काय करत असेल, काहीतरी प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे देत असेल, काय सांगितलं, किंवा देण्याचे करत असेल, ठीक आहे, त्याला हुंडा म्हणायचं. इन शॉर्ट सांगतो, एका पक्षानं जर दुसऱ्या पक्षाला एखादी रोख रक्कम, गुगल पे, जी पे, संपत्ती, दान, काही असो, सोनं नाणं काही असो, ज्याला काय म्हणतात, ज्याला काहीतरी मूल्य असते, ज्याला IPC मध्ये मौल्यवान रोखा म्हणतात. IPC मध्ये काय म्हणतात, मौल्यवान रोखा. आणि IPCचं जे सेक्शन 30 आहे हे मौल्यवान रोख्याची व्याख्या करते. मौल्यवान रोखा म्हणजे काय, ज्याच्यात पैशाचं मूल्य असते त्याला मौल्यवान रोखा म्हणतात. समजा एका पक्षानं दुसऱ्या पक्षाला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे म्हणजे डायरेक्ट कॅश दिली, अप्रत्यक्षपणे म्हणजे काय की बाबा मी तुझ्या नावावर एखादा प्लॉट घेऊन देईल,
मी तुझ्या गुगल पे करेल, फोन पे करेल, तुझ्या नावानं बँकची FD करेल, तुझी LIC काढून देईल, तुझे विमे मी भरत जाईल, तुझे EMI मी भरत जाईल, ठीक आहे, तुझ्या गावची शेतीची गहाण आहे ते मी सोडून देईल, जे काही असेल XYZ प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे देत असेल किंवा देण्याचं करू असेल किंवा देण्याचं केलं असेल की बाबा चल मी देऊन देईल. सो अशा गोष्टीला काय म्हणतात, याला म्हणतात बेटा हुंडा. याला काय म्हणतात, हुंडा. म्हणजे असं नाही की हुंडा फक्त मुलीवाल्यांनी दिला पाहिजे. आजकाल कंडिशन एवढी खराब आली की लग्न होईना, लग्न झाले पाहिजे म्हणून मुलावाले हुंडा देऊन राहिले. इतके खराब कंडिशन आलेली आहे, ठीक आहे, ते तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे, मला सांगायची गरज नाही. ओके. सो आज मुलावाले पण हुंडा द्यायला काय आहेत, ऑलमोस्ट तयार आहेत. कळलं का? सो ह्या सगळ्या गोष्टी. पण सर आम्ही एक शब्द ऐकला आहे, मेहर, महर, देज किंवा डावर हे काय असते हो सर? तर लक्षात घे बेटा, मुस्लिमांचा एक कायदा आहे, ज्या कायद्याला कोणता कायदा म्हणतात, शरीयत ॲक्ट. कोणता कायदा म्हणतो, शरीयत कायदा. आणि हिंदू त्या मुस्लिमांमध्ये काय आहे, एक प्रथा आहे, एक सामाजिक प्रथा आहे. त्या प्रथेमध्ये काय केलं जाते, ठीक आहे, जो वर पक्ष आहे, बघा लक्ष द्या रे, कोणता पक्ष, वर पक्ष वधू पक्षाला, कोण देतो, वर पक्ष वधू पक्षाला काय देते, काहीतरी रक्कम देते, काहीतरी काय देते, रक्कम देते. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात मेहर, महर, माहर, देज किंवा डावर. आणि एक लक्षात ठेवा, हे जे असते ना हे हुंड्यामध्ये येत नाही. याला हा कायदा हुंडा मानत नाही, हा कायदा याला सामाजिक प्रथा मानते. आणि तुम्हाला माहिती आहे भारतात काय आहे की विवाहविषयक कायदे हे वेगळे असू शकतात. मग आयोग तुम्हाला प्रश्न सिंपली विचारते की मेहर, महर, देज किंवा डावर हा कायद्याच्या म्हणजे हुंड्याच्या श्रेणीमध्ये येतो का? तर उत्तर असेल नाही सर, तो हुंडा कधीच असू शकत नाही. कोण म्हणतं? तर हुंडाबंदी कायदा म्हणतो. आलं का लक्षात? हुंडा प्रतिबंध कायदा म्हणतो. ओके. मी तुम्हाला सांगितलं हुंड्याची व्याख्या केली म्हणून जनरल लॉ, त्याच्यानंतर हुंड्याला शिक्षा दिली म्हणून जनरल लॉ, आणि प्रोसिजर पण सांगितलं आहे. CRPC मध्ये नॉर्मली काही असू द्या, हा कायदा काय म्हणतो की हा जो गुन्हा असेल ना, ह्या गुन्ह्याच्या केसेस कुठे जातील माहिती आहे का? ह्या जातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्याकडे. कोणाकडे? प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी, ज्याला काय म्हणतात, ज्याला म्हणतात JMFC. ओके. आणि मुंबईत हे न्यायालय नसतं. मुंबईत म्हणजे कोणत्याही महानगरात जे न्यायालय असतं त्याला म्हणतात महानगर न्यायदंडाधिकाऱ्याचं न्यायालय. कळलं का? लक्षात आलं का? लक्षात आलं का? म्हणजे बघा ह्या केसेस CRPC कायद्यात काही असू द्या, नॉर्मली CRPC कायदा जेव्हा तुम्ही वाचाल, न्यायालयाची रचना जेव्हा वाचाल, संघटन जेव्हा वाचाल, तुम्हाला एक गोष्ट सातत्यानं दिसेल की तिथं काय होतं नॉर्मली की 3 वर्षापर्यंतची केस, 1 वर्षाची केस हे JMSCच्या न्यायालयात जातं, 3 वर्षाची केस हे JMFCच्या न्यायालयात जाते. सो अशा प्रकारे पुढे बघूच, फक्त हे एवढी गोष्ट लक्षात ठेवा. ओके. CRPC मध्ये काही असलं तरी हा कायदा कुठं जाईल, या ठिकाणी जाईल. आणि अजून एक कायदा, हा कायद्यानं बघा काय केलं, या कायद्यानं हुंड्याची व्याख्या केली, या कायद्यानं हुंड्याला शिक्षा दिली, कोणत्याही फॉर्मचा शिक्षा असो. त्यानंतर या कायद्यानं प्रक्रिया पण सांगितली हुंड्याची कुठे गेली पाहिजे. अजून एक प्रक्रिया सांगितली, बर्डन ऑफ प्रूफ. बर्डन ऑफ प्रूफ. तुम्ही इंडियन एव्हिडन्स ऍक्ट ऐकला असेल. इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये शाबितीची जबाबदारी म्हणतात. कलम 100-101 जर तुम्ही वाचलं तर शाबितीची जबाबदारी दिली आहे. शाबितीची जबाबदारी काय असते समजून घ्या. जर तुम्ही म्हटलं की पवन सरांनी माझ्या घरी चोरी केली तर तुम्हाला प्रूव्ह करून दाखवावं लागेल की पवन सरांनी चोरी कशी केली. म्हणजे लक्षात घ्या, 2 प्रकारचे व्यक्ती असतात. एक पहिला व्यक्ती असतो जो आरोप करणारा असतो. मी काय सांगतोय, पहिला व्यक्ती काय असतो, तो आरोप करणारा असतो. दुसरा व्यक्ती काय असतो, ज्याच्यावर आरोप केलेले असतात, म्हणजे आरोपी असते. नॉर्मली इंडियन एव्हिडन्स ऍक्ट काय म्हणते, 101 असेल किंवा 100 असेल, 101 कलम आहे. 101 कलम काय म्हणते की नॉर्मली गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी हे आरोप करणाऱ्यावर असते. ज्याने होकार दिला किंवा नकार दिला की गुन्हा घडला,
जो म्हणून राहिला ना की माझा मोबाईल चोरीला गेला त्यालाच प्रूव्ह करावं लागेल माझा मोबाईल कसा चोरीला गेला आणि पवन सरांनी कसा चोरला. पण बेटा हे स्पेशल ॲक्ट जरा आगाऊ असतात. या स्पेशल ॲक्टमध्ये काय झालं, बर्डनची जबाबदारी जी आहे ही आरोपीवर आली. म्हणजे आरोप करणारा कोण आहे, रिया काय आहे. रिया काय म्हणते, हुंडा दिला, आणि आरोप कोणावर आहे, सदानंदवर आहे. सो बेटा नॉर्मली इंडियन एव्हिडन्स ऍक्ट नुसार जर गेलो असतो तर जबाबदारी कोणावर असते, रियावर. कसा हुंडा दिला हे सबूत करायची. पण आता हा कायदा काय म्हणतो, बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे, आरोपीवर. मग सदानंदला प्रूव्ह करून दाखवावं लागेल की मी गुन्हा म्हणजे मी हुंडा कसा घेतला नाही. सर्वात कठीण गोष्ट हेच असते की मी हुंडा कसा घेतला नाही हे प्रूव्ह करून सांगू. SC ST ॲक्टमध्ये पण बर्डन ऑफ प्रूफ हे आरोपीवर येते. नागरिक हक्क संरक्षण कायद्यात पण येतं. नॉर्मली स्पेशल ॲक्टमध्ये बर्डन ऑफ प्रूफ हे आरोपीवर ढकलून दिलेलं असते, म्हणजे कठीण जातं. ठीक आहे, आलं का लक्षात. ठीक आहे, मग काय काय केलं या कायद्यानं. या कायद्यानं बघा, या कायद्यानं सर्वात पहिले ठीक आहे व्याख्या केली, शिक्षा दिली, प्रक्रिया पण सांगितली. त्याच्यानंतर पोरं हो, हा जो कायदा आहे ना हा कायदा प्रतिबंध पण करतो. प्रतिबंध करतो म्हणजे काय करतो, नॉर्मली असे गुन्हे घडू नये म्हणून त्याची उपाययोजना पण करते. आणि या कायद्यानं उपाययोजना काय केली माहिती आहे का, या कायद्यानं म्हणजे केंद्र सरकारचा कायदा आहे, या कायद्यानं राज्य शासनाला पॉवर दिले. आणि राज्य शासनाला काय म्हटलं, हुंडा दिला, घेतला किंवा मागितला जाऊ नये यासाठी तुम्ही एक अधिकारी तयार करा ज्याला म्हणतात हुंडाबंदी अधिकारी किंवा हुंडा प्रतिषेधक अधिकारी. ठीक आहे, आणि या कायद्याचा 8B जे आहे, सेक्शन 8B हा हुंडा प्रतिबंधक अधिकाऱ्याची नेमणूक करतो, ज्याचं एकच काम आहे हुंडा दिला गेला घेतला जात असेल तर त्या केसमध्ये इन्व्हेस्टिगेशन करते, त्याच्यानंतर हुंडा दिला घेतला जाऊ नये म्हणून त्यासाठी प्रोहिबिशन करते. असा हा कायदा आहे. किती सिंपल कायदा आहे सांगा बरं. मला सांगा प्रत्येक गोष्ट कळली की नाही कळली. अजून मी तुम्हाला कलम शिकवले नाहीत, कलम तर ते आपण शिकू, ते चिल्लर आहे. फक्त तुम्हाला एकूण कायदा काय आहे समजला का, हा नेमका काय काय म्हणणं आहे या कायद्याचं. चलो तर सुरुवात करूया बेटा या कायद्याला. ठीक आहे, चल कायद्याचं नाव काय आहे, द डावरी प्रोहिबिशन ऍक्ट किंवा हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. कधी लागू झाला कायदा, 1 जुलै 61 लागू झाला. कधी लागू झाला रे, 1 जुलै 61 किती कलम आहेत, 10 कलम. भाग वगैरे आहेत का, काहीच नाही सर. मला सांग या कायद्याचा जर तुला उद्देश विचारलं, मी म्हटलं पवन सरांनी तुला विचारलं की चल बाबा या कायद्याचा उद्देश काय आहे, तर तुम्ही काय सांगसाल, सर हा कायदा स्पेशल ऍक्ट आहे, हा कायदा काय करतो, हुंडा देण्यास किंवा घेण्यास प्रतिबंध करतो. बघा लक्ष द्या, मी तुम्हाला काही बेसिक माहिती सांगतोय. बेसिक माहिती एक एक लिहून घ्यायची. कायदा कधीचा आहे, 1961चा. त्याच्यानंतर उद्देश काय आहे कायद्याचा, हुंडा देण्या घेण्यास प्रतिबंध करणे. त्यानंतर हा कायदा संमत कधी झाला, म्हणजे राष्ट्रपतींनी स्वाक्षरी कधी केली. बघा कोणत्याही कायद्याच्या उजव्या बाजूला जी तारीख दिली असते ती राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीची असते. ती किती आहे, 20 मे 1961. आणि कोणत्याही कायद्याच्या कलम 1 मध्ये जी तारीख दिली असते ही तारीख असते कायदा लागू होण्याची. लक्षात ठेवा, हा कायदा लागू कधी झाला तर 1 जुलै 1961 लागू झाला. आलं का लक्षात, कोण काय काय गोष्टी शिकलो. कायद्याचं नाव, कायद्याचा उद्देश, कायद्यावर स्वाक्षरी कधी झाली आणि कायदा लागू कधी झाला हे तुम्हाला कळलं. मग मला एक सांगा, ठीक आहे एवढं कळलं का तुम्हाला. मग मला एक सांगा की हा जो कायदा आहे या कायद्याचं कोणत्याही कायद्याचं कलम 1 काय असतं, नाव, विस्तार, व्याप्ती, प्रारंभ. मला सांगा नाव काय आहे, हुंडा प्रतिबंध अधिनियम 1961. व्याप्ती कुठं आहे तर सुरुवातीला जम्मू काश्मीर सोडून संपूर्ण भारतात होती, पण आज 2019 ऑक्टोबर 31 ऑक्टोबर 2019 पासून हा कायदा संपूर्ण भारतात लागू झाला. आणि प्रारंभ कधी झाला, 1 जुलै. मग मला सांगा कलम 2 कोण काय असतं, व्याख्या कलम. मग मला सांगा व्याख्या कलमामध्ये कशाची व्याख्या असेल, हुंड्याची. मग हुंडा कशाला म्हणायचं रे, हुंडा म्हणजे सर विवाहातील एका पक्षाने अन्य पक्षास, बघा लक्ष द्या, एका पक्षाने अन्य पक्षास किंवा एका पक्षाच्या मातापित्यांनी म्हणजे वधूच्या मातापित्यांनी किंवा कोणत्याही व्यक्तीनं, असं थोडी आहे हुंडा आई वडीलच देतील, चुलताही देऊ शकतो, आजोबा देऊ शकतो, मामा देऊ शकतो, मावशी देऊ शकते, आत्या देऊ शकते, कोणी देऊ शकते. एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला किंवा एका पक्षाच्या वतीने वर किंवा वधूच्या वतीने मातापित्यांनी किंवा इतर व्यक्तीने कोणत्याही पक्षास, बघा लक्ष द्या,
विवाहाच्या वेळेस हुंडा कधी नॉर्मली विवाहाच्या वेळेत दिला जाऊ शकतो किंवा पूर्वी. बऱ्याचदा काय असतं, सोनं नाणं खरेदी, बस्ता खरेदी करण्याच्या आधी, एक तर विवाहाच्या वेळी किंवा विवाहाच्या पूर्वी, नाही का, बरेचसे नवरे जाऊन नुसतात मांडपात, मला हे पाहिजे ते पाहिजे. मग सासरा त्यांची समजूत काढतो, त्यांना ते देतो. काही ठिकाणी तर मग त्यांना चांगलं हाणतात आणि परत जा बाबा आता तुला मुलगी द्यायची नाही, असंही होतं. मग बघा, एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला किंवा एका पक्षाच्या वतीच्या मायबापाने किंवा इतर रिलेटिव्हने विवाहाच्या वेळी, विवाहाच्या पूर्वी किंवा विवाहानंतर मग काय असतं, नवरीला घ्यायला येत असतो तो सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी. त्या दिवशी रुसतो की मला अंगठी पाहिजे, नाही तर मी घ्यायला येत नाही. मग कधी मागू शकतो, जर अशा वेळेस प्रत्यक्षपणे आणि अप्रत्यक्षपणे, हे मी तुम्हाला समजून सांगितलं आहे, किंवा देण्याचा करार केलेली कोणतीही संपत्ती किंवा मौल्यवान रोखा. मौल्यवान रोखा कुठे दिलाय? IPCच्या कलम 30 मध्ये हा प्रश्न विचारला जातो, IPCच्या 30 मध्ये. ठीक आहे. जर समजा एखादी संपत्ती किंवा मौल्यवान रोखा देण्याचं कबूल केलं असेल तर त्याला हुंडा असं म्हणतात. हुंडा देणे घेणे, अपप्रेरणा देणे सर्व गुन्हा आहे. मात्र शरीयत कायद्यामध्ये देज किंवा महर जे दिली आहे हे हुंड्यामध्ये येत नाही. मग दुसरा प्रश्न हा बनतो की देज किंवा मेहर हा हुंडा नसतो. कळलं का? कलम 1 समजलं, कलम 2 समजलं. आता कलम 3. कलम 3 काय म्हणतं? कलम 3 म्हणतं त्या ठिकाणी हुंडा देण्या घेण्याबद्दल शास्ती. हुंडा देण्या घेण्याबद्दल समजा एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला हुंडा दिला, घेतला किंवा अपप्रेरणा दिली. बघा कलम 3 काय म्हणतो? कलम 3 म्हणतं एका पक्षाने दुसऱ्या पक्षाला हुंडा दिला, घेतला किंवा अपप्रेरणा दिली. काय म्हटलं मी? हुंडा दिला किंवा हुंडा घेतला किंवा अपप्रेरणा दिली. ठीक आहे. त्याला शिक्षा माहिती किती आहे? घेसाल का हुंडा? सांगा बरं मला. शिक्षा काय माहिती आहे का? किमान 5 वर्ष, म्हणजे किमान 5 वर्ष जेलमध्ये जावं लागेल किंवा 15,000 किंवा नाही अधिक, किमान 5 वर्ष. 5 वर्षाची किमान शिक्षा होईल. मग जास्तीत जास्त किती येऊ शकते? 15,000 रुपये. आणि जर हुंड्याची रक्कम त्याच्यापेक्षा जास्त असेल, म्हणजे 10 लाख 5 लाख, तर जी रक्कम जास्त असेल ती. समजलं का? म्हणजे बघा, हुंडा देणे घेणे आणि अपप्रेरणा देणे म्हणजे दिल्या घेतल्या जात असं आहे. ओके. सो अशा वेळेस काय असतं? ही शिक्षा होते. कळलं का तुम्हाला? कोणाकोणाला होते? देणाऱ्याला, घेणाऱ्याला, अपप्रेरणा देणाऱ्याला, सर्वांना ही शिक्षा होते. आणि ओके, कळलं का? ठीक आहे. पण जर वधू किंवा वराला काही भेट म्हणून आलं असेल, नसतं का लग्नात अंधन वगैरे, तर अंधन म्हणतात त्याला आमच्याकडे. ठीक आहे. भेट वस्तू येत असेल, खाऊ गिफ्ट येत असतील, तर त्याला हुंडा म्हणत नाहीत. मुलीच्या वडिलांना जर स्वखुशीने काही दिलं असेल तर त्याला हुंडा म्हणत नाहीत. पण ते त्याच्या ऐपतीप्रमाणे असलं पाहिजे. तुमच्या रिलेटिव्हनं जे तुम्हाला गिफ्ट दिलं आहे ते त्याच्या ऐपतीप्रमाणे असलं पाहिजे. नाही तर तुमचा वडील जो आहे, म्हणजे मुलीचा मामा, हा ऑडी कार देतोय, तो बिचारा तिकडे काय करतोय, त्याच्याकडे संपत्ती कशी मोजली तरी 5 लाख आणि 10 लाखच भरते. समजून घ्यायचं तो हुंडा आहे. म्हणजे त्यानं जीवावर दगड ठेवून एखादा व्यवहार केला म्हणजे त्याच्या हुंड्याच्या सेगमेंटेशनमध्ये येतं. कळलं का? मग कलम 3 काय म्हणतं? कलम 3 असं म्हणतं, जर हुंडा घेतल्या जात असेल किंवा अपप्रेरणा दिल्या जात असेल तर त्याला किमान 5 वर्ष अधिक 15,000 किंवा हुंड्याची रक्कम जे जास्त असेल तेवढी शिक्षा दिली जाते. पण न्यायालय याच्यापेक्षा कमी शिक्षा देऊ शकते. म्हणजे 5 वर्षापेक्षा कमी तेही शिक्षा देऊ शकते. फक्त न्यायालयाला काय द्यावं लागेल? कारण की आम्ही ठरवलेल्या शिक्षेपेक्षा का कमी शिक्षा दिली. ओके. आणि तुम्हाला आधी आणखी एक सांगितलं मी, कोणती गोष्ट हुंड्यात मोजली जाणार नाही की वर किंवा वधूला मागणी न करता येणारा अहेर. आलं का लक्षात? हे येत नाही. फक्त अहेर हा नियमाला अनुसरून असला पाहिजे. म्हणून काय असतं माहिती का? हुंड्याची यादी तयार केली जाते. नॉर्मली याच्या संदर्भात 1985 ला एक कायदा केला आहे, एक नियम केला आहे. लग्नात जर वधू किंवा वराला जर काही समजा गिफ्ट येत असेल तर त्याची यादी बनवली जाते. त्या यादीच्या खाली एक कार्बन असतो आणि कार्बन प्रिंट तयार होते. एक वधूला देतात, एक वराला देतात. जो खाऊची यादी लिहिणारा असतो तो वाचून दाखवतो, वधूची सही घेते, वराची सही घेते, आणि त्या दोघांनाही स्वाक्षरी येत नसेल तर मग 2 लोकांची साक्ष घेते, त्या दोघांची अंगठे, अशी यादी बनवावी लागते खाऊची. आपल्याकडे तसं बनवत नाहीत नॉर्मली. आपले सामाजिक प्रथा आहेत ना, त्याच्यामुळे. आलं का लक्षात? कळलं का? चला, कलम 3 समजलं. आता कलम 4 बघू. आता कलम 3 मध्ये हुंडा दिल्या किंवा घेतल्या चालला होता. आता कलम जे 4 आहे ते आहे हुंडा मागण्याबद्दल शास्ती. हे मागणीबद्दल आहे बरं.
हुंडा दिल्या घेतला चालला का नाही, मागून राहिला. एक पक्ष जर दुसऱ्या पक्षाला, हे बघा, वधूच्या किंवा वराच्या मात्या पित्याकडून किंवा इतर नातेवाईकाकडून किंवा पालकाकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणताही हुंडा मागितला जात असेल तर बेटा कलम 4ची जी शिक्षा आहे ती कलम 4ची शिक्षा इथं नमूद आहे. बघ आता कलम 4 जे आहे ना हे मागणीचं कलम आहे. डिमांड, चौथं अक्षर काय येतं हे बघ, चौथं अक्षर डी येतं ना ABCD मध्ये, आणि डी फॉर डिमांड, मागणीबद्दल शिक्षा. हा कोड लक्षात ठेवायचा, डी फॉर डिमांड, मागणी. जर मागणी केली तर काय होते माहिती आहे का, मागणी केली तर 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत, मागणी केली तर 6 महिन्यापासून तर 2 वर्षापर्यंत, म्हणजे जास्तीत जास्त 2 वर्ष प्लस 10,000 रुपयापर्यंत दंड, एवढी शिक्षा होऊ शकते. ठीक आहे, मागणाऱ्याला आता. ठीक आहे, कळलं का. आणि न्यायालयाला विशेष कारण देऊन त्याच्यापेक्षा पण कमी शिक्षा देता येते. कळलं का. 4 मध्ये डिमांडची व्याख्या आहे. आता आहे बेटा 4A, जाहिरातीवर बंदी, ॲडव्हर्टाइजमेंट. हे बघा, डिमांड ॲडव्हर्टाइजमेंट, DA 4A, डिमांड ॲडव्हर्टाइजमेंट. जर एखादा व्यक्ती आपल्या मुला किंवा मुलीच्या लग्नाच्या बदल्यात जर त्याला संपत्ती किंवा पैशाचा भाग किंवा कोणताही हिस्सा देऊ घेऊ करत असेल तर त्या ठिकाणी बघ, आता लक्ष दे, जाहिरात कशी असते, जाहिरातमध्ये वर किंवा वधूचा काय असतो, पिता एखाद्या वृत्तपत्रात, नियतकालिकात किंवा कालिकात किंवा इतर कोणत्याही माध्यमाद्वारे, सोशल मीडिया याच्यामध्ये जर एखादा संपत्तीतील हिस्सा किंवा पैशाचा कोणताही भाग हा जर देऊ करत असेल, ठीक आहे, तर काय होतं माहिती आहे का, तर त्या ठिकाणी कोणाकोणा शिक्षा होते माहिती आहे का, जाहिरात देणारा आणि मुद्रित करणारा, प्रकाशित करणारा म्हणजे पेपरचा संपादक, पेपर छापणारा. बघ लक्षात घे, हा कायदा विचित्र आहे. हा कायदा न्यूज देणाऱ्याला तर शिक्षा देतोच, पण अपप्रेरणा दिली म्हणून त्या संपादकाला पण शिक्षा देतो. आणि लक्षात ठेवायचं, कलम 4A काय म्हणतं, कलम 4A मध्ये डिमांड ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे, ठीक आहे, याला शिक्षा आहे 6 महिने ते 5 वर्ष किंवा ऑरची केस आहे. का बरं, कारण की संपादक पण असतो इन्व्हॉल्व. 6 महिने ते 5 वर्ष किंवा 15,000 पर्यंत दंड, असं काहीतरी करू शकते. कळलं का तुम्हाला. ठीक आहे, चलो. हां, न्यायालय शिक्षा कमी करू शकते, फक्त विशेष कारण द्यावी लागेल. नंतर कलम 5 आहे. कलम 5 काय म्हणतं, हुंडा देण्या घेण्याचा करार शून्य असेल, म्हणजे तुम्ही बॉन्डवर जरी लिहून दिलं तरी तो न्यायालयात चालत नाही, गुन्हाच ठरतो. आता कलम 6 आहे. 6 म्हणजे काय आहे, जे त्याचे फॉरमोस्ट लोक असतात, लक्षात ठेवा, त्याला आपण कोड करतो 6चा फॉरवर्ड. हे बघा, कोड कसे लक्षात ठेवायचे, कलम 1 माहिती आहे प्रारंभिक आहे, कलम 2 व्याख्या आहे, कलम 3 आहे. ठीक आहे, कलम 3 काय आहे, इथं सांगितलंय हुंड्याचा, समजा आपण काय म्हणू शकतो, त्या ठिकाणी काय होऊन राहिलं, कॉपरेशन होऊन राहिलं, हुंडा दिल्या किंवा घेतल्या झाला कॉपरेट ॲक्टिव्हिटी आहे. 4 मध्ये हुंड्याची डिमांड होऊन राहिली, हा चौथं अक्षर डी असतं, DA डिमांड ॲडव्हर्टाइजमेंट. ई मध्ये काय, इक्लिप्स. इक्लिप्स म्हणजे काय, हुंड्याचा जो करार असतो शून्य असतो, ग्रहण लागतो त्याला. ठीक आहे, आणि आता 6वं कलम आहे F, आणि F फॉर होते फॉरवर्ड. बघा लक्ष द्या मी काय सांगतोय. समजा हुंडा दिला किंवा घेतला गेला, लक्ष द्या बरं मी काय सांगतोय. ठीक आहे, बघा आता लक्ष द्या. समजा रिया आहे आपली, या रियाच्या वडिलांना जर हुंडा दिला किंवा मुलाच्या वडिलांना हुंडा दिला, कोणही हुंडा जरी दिला तरी त्याची मालकी ही स्त्रीकडे येते. कोणाकडे येते, स्त्रीकडे. लक्षात ठेवा, याला म्हणतात एक्स पार्टे ऍक्ट. कोणता कायदा म्हणतात, एक्स पार्टे ऍक्ट. एक्स पार्टे म्हणजे महिलांच्या बाजूने झुकलेला कायदा किंवा कोणातरी बाजूने, एका व्यक्तीच्या बाजूने झुकलेला कायदा, एक्स पार्टे ऍक्ट. मग आता समजा रिया आहे, ठीक आहे, आणि रियाच्या वडिलांनी किंवा कोणही हुंडा दिला असेल, त्याची मालकी कोणाकडे जाते, स्त्रीकडे. मग हा हुंडा जो आहे ना, हा हुंडा स्त्रीकडे स्थानांतरित केला पाहिजे. म्हणजे कसं, हिचं जर लग्न झालं तर लग्न झाल्यापासून 3 महिन्याच्या आत हिला हुंड्याची रक्कम दिल्या गेली पाहिजे. किंवा ही हुंड्याच्या वेळेस नाबालिग होती तर ही जेव्हा संज्ञान होईल 18 वर्षाची तेव्हापासून 3 महिन्याच्या आत हिला दिली पाहिजे. किंवा हुंडा ज्या वेळेस दिल्या गेला लग्नानंतर, ज्यावेळेस ट्रान्सफर झाला तेव्हापासून 3 महिन्याच्या आत तिला दिला पाहिजे. जर ती मृत्यू पावली असेल,
तर तिचा वारस जे असतील बाळ वगैरे यांना ते संज्ञान झाल्यावर हा हुंडा दिला गेला पाहिजे, किंवा तिला वारस नसेल तर तिच्या माता पित्याला तो हुंडा दिला गेला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, हुंड्याची रक्कम कोणाला जर दिली असेल तर ट्रान्सफर कधी करावी हे सांगितलं आहे. हुंडा जर लग्नात दिला गेला असेल तर लग्न झाल्यापासून 3 महिन्याच्या आत तिला ती रक्कम दिली पाहिजे, नाही तर गुन्हा ठरतो. अज्ञान जर असेल, ती बालिक असेल, बालिका विवाह झाला असेल तर लग्न सज्ञान झाल्यापासून 3 महिन्याच्या आत. त्यानंतर जर हुंडा, ठीक आहे, त्या ठिकाणी आपण हे काय केलं होतं, जर हुंडा समजा लग्नानंतर असेल तर जेव्हा लग्नानंतर समजा 1 वर्षानं पहिल्या दसऱ्याला दिला, तिथून 3 महिन्यानं ती जर मृत्यू पावली असेल तर तिच्या वारसांकडे जाते आणि सज्ञान असतात, आणि तिला वारस नसतील, बाळ वगैरे नसेल तर ती काय असते, माता पित्याला जाते. लक्षात ठेवा. आणि हुंड्याचं जर ट्रान्सफर नाही केलं बेटा तर बघा कलम 6 काय शिक्षा देते. कलम 6 असं म्हणतं, जर हुंड्याची रक्कम जर ट्रान्सफर केल्या गेली नाही तर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीकडे तो हुंडा दिला आहे त्याला 6 महिने ते 2 वर्ष किंवा 5,000 ते 10,000, बघा लक्ष द्या, 6 महिने ते 2 वर्ष किंवा 5,000 ते 10,000 किंवा दोन्ही शिक्षा होतात. एक तर हे नाही की दोन्ही, अशा प्रकारे शिक्षा होऊ शकते. म्हणून स्त्रीचा हुंडा स्त्रीला मिळाला पाहिजे, म्हणून तर स्त्रीधन म्हणतात. हुंड्याला काय म्हणतात, स्त्रीधन म्हणतात. मग कलम 6 तेच म्हणतो की हुंडा पत्नीच्या किंवा तिच्या वारसांच्या हितार्थ असावयाचा. हुंडा कोणीही कोणाला दिला असेल तरी तो तिच्या वारसाकडे गेला पाहिजे. कळलं का? चलो, म्हणजे एक्सपार्टी कायदा आहे ना? हो सर आहे. काही कायद्यातल्या टर्म तुम्हाला माहीतच पाहिजे. आता कलम 7, ठीक आहे, गुन्ह्याची दखल. कलम 7 काय आहे, जी फॉर गुन्ह्याची दखल, अपराधाची म्हणजे गुन्ह्याची दखल. मग मला सांगा, जी फॉर 7वं अक्षर जी आहे ना, जीचा कोड काय केला आपण, गुन्ह्याची दखल. गुन्ह्याची दखल, मला सांगा या गुन्ह्याची दखल कोण घेईल? सर, महानगर दंडाधिकारी, प्रथम वर्ग दंडाधिकारी. समजलं? त्याच्यानंतर कशी घेतल्या जाईल, एक तर समजा न्यायालयाला स्वतःला माहिती आहे किंवा पोलिसांनी अहवाल दिला, बघा लक्ष द्या, एक तर पोलिसांनी रिपोर्ट दिला न्यायालयाला किंवा न्यायालयाला स्वतःलाच माहिती आहे की या प्रकरणात हुंडा घेतला गेला, अशा वेळेस न्यायालय काय करू शकते, दखल घेऊ शकते. किंवा न्यायालयाला सपोर्ट करण्यासाठी NGO पण वर्क करू शकतात, सामाजिक कल्याणकारी संघटना पण वर्क करू शकतात. आणखी इथं सांगितलं की फौजदारी प्रक्रिया संहिता 1973च्या प्रकरण 36 मधील कोणतीही गोष्ट इथं लागू नसेल. बेल वगैरे हा प्रकार असतो ना, इथं लागू नसतो. ठीक आहे, समजलं का? कलम 7 समजलं. चलो, आता बघा कलम 8. कलम 8 काय म्हणतं, अपराध हे विवेकशीत प्रयोजनासाठी दखलपात्र व जामीन योग्य असणे आणि आपसात मिटवण्याजोगी. बघा लक्ष द्या काय सांगितलं. ठीक आहे, काय काय सांगितलं. कलम 36 जे आहे ते तुम्हाला सांगितलं, प्रकरण 36 एकदा बघून घ्या. इथं काय म्हणतं, आता आहे यच. ठीक आहे, इथं काय सांगितलं, 8वं कलम काय म्हणतं की हा जो गुन्हा आहे हा गुन्हा दखलपात्र आहे. दखलपात्र म्हणजे काय, पोलिसांना जर असा प्रकार स्वतःहून आढळला तर विदाऊट FIR, विदाऊट पोलीस रिपोर्ट हे काय करू शकतात, दखल घेऊ शकतात आणि स्पॉटवर अटॅक करू शकतात. सो दखलपात्र आहे, लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हा गुन्हा जामीन योग्य आहे. जामीन योग्य आहे म्हणजे याच्यात काय घेतल्या जाऊ शकते, याच्यात बेल मिळू शकते. मग सर तुम्ही आधीच्या कलमामध्येच सांगितलं बेल, तर ते ठराविक स्वरूपात संदर्भात असतं. समजलं का? हा गुन्हा जो आहे ना, हा गुन्हा दखलपात्र आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हा गुन्हा जामीन योग्य आहे. जामीन योग्य म्हणजे बेल मिळू शकते. एक नॉर्मली ज्युडिशियरीमध्ये वाक्य वाचले जाते, अटक हा काय आहे, अपवाद आहे आणि जामीन हा हक्क आहे. लक्षात ठेवा, जामीन मिळणं हक्क आहे, पण ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये जामीन नसतो, अँटिसिपेटरी बेल पण नसते. त्याच्यानंतर हा आपसात मिटवण्याजोगा नाही. म्हणजे असं म्हणू शकते का, रिया आणि सदानंद म्हणू शकते का, जाऊ दे बाबा आमचा आपसी मॅटर आहे, आम्ही आपसी घेतो केस, चालते का, नाही चालत. म्हणजे लक्षात ठेवा, गुन्ह्याचं स्वरूप विचारतात. यच मध्ये काय आहे, गुन्ह्याचं स्वरूप दिलं आहे. इथले गुन्हे हटके गुन्हे आहेत. कसे गुन्हे आहेत, हटके गुन्हे आहेत. हटके म्हणजे कसे आहे, दखलपात्र आहे गुन्हा हा गुन्हा जामीन पात्र आहे आणि हा गुन्हा कसा आहे, आपसात मिटवण्या न जोगा आहे, म्हणजे आपसी घेता येत नाही. कळलं का रे तुम्हाला? कळलं का? सो अशा प्रकारे. ठीक आहे,
आणि एक लक्षात ठेवा, आता सांगतोय की पुढे चालून, लक्षात घ्या मी काय सांगतो, पुढे चालून हा गुन्हा अजामीनपात्र बनवला. आजच्या कंडिशनला जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, हा गुन्हा आजच्या कंडिशनला जर बघितलं तर तुम्हाला बघा, लक्ष द्या की या अधिनियमाखाली प्रत्येक अपवाद हा जामीन योग्य नसणे. काही कंडिशनमध्ये आहे, काही कंडिशनमध्ये नाही. तुम्ही जास्त खोलात जाऊ नका. तुम्हाला काय सांगतोय की तुम्ही या कायद्याच्या जास्त खोलात जाऊ नका. फक्त एवढं लक्षात ठेवा की हा जो गुन्हा आहे, ठीक आहे, हा गुन्हा नॉर्मली अजामीनपात्र आहे. काय आहे? अजामीनपात्र. नॉर्मली गुन्हा अजामीनपात्र आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, चलो. नंबर नेक्स्ट 8A, विवेकशीत खटल्यामध्ये साबितीचा भार. ए जबाबदारी कोणाची असेल? आरोपीची असेल. हुंडा घेतला नाही किंवा प्रोत्साहन दिले नाही म्हणजे बर्डन ऑफ प्रूफ कोणावर आहे? आरोपीवर येऊन पडते. ओके, हां. त्यानंतर बी, 8B बडा अधिकारी. 8Bचं काय करायचं? बी फॉर बडा अधिकारी. हे बघा, एचं काय केलं आपण? एचं काय केलं होतं? आरोपीवर जबाबदारी. आणि बी फॉर बडा अधिकारी. बघा, लक्ष द्या, राज्य सरकार काय करू शकते? बघा, हे अधिकार कोणाला दिले? राज्य सरकारला. राज्य सरकार योग्य वाटेल तितके हुंडा प्रतिषेधी अधिकारी नियुक्ती करू शकते आणि त्याला वाटेल ते पॉवर त्या ठिकाणी प्रोव्हाइड करू शकते. मग हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्याचं काय काम असेल तर हा कायदा पालन होऊन राहिला की नाही हे बघणे, हुंडा देणे घेणे, प्रोत्साहन देणे, हुंड्याची मागणी करण्याच्यावर प्रतिबंध घालणे, हुंडा मागितला असेल तर पुरावा गोळा करणे आणि व्यक्तीवर खटले भरणे, आणि राज्य शासनाकडून जे जे कार्य याच्याकडे सोपवल्या जाईल ते सर्व कार्य हा काय करतो? त्या ठिकाणी पार पाडतो. समजलं का? 8B. त्यानंतर हे 9 काय म्हणतं? नियम करण्याची शक्ती. केंद्र सरकार या कायद्यासंदर्भात नियम करू शकते. केंद्राचा कायदा आहे तर केंद्र सरकारच या कायद्यासंदर्भात नियम करू शकते. ओके, आणि जे 30 दिवसाच्या आत संसदेसमोर मांडावे लागते. आणि आता आहे कलम 10. बघा, लक्ष द्या, या कायद्याच्या संदर्भात हुंडा देणे घेणे किंवा अहेराची यादी या संदर्भात 9 नुसार केंद्र नियम करते आणि 10 नुसार केंद्र कशाच्या संदर्भात नियम? राज्य करेल नियम. कलम 10 काय म्हणतं? नियम राज्य करेल. राज्य काय करेल? हुंडा प्रतिषेधी अधिकाऱ्यांना कोणते अधिकार द्यावे, कोणते नाही द्यावेत या संदर्भात कायदा करू शकते. म्हणजे बघा, नियुक्ती कोण करू राहिलं? हुंडाबंदी अधिकाऱ्याची राज्य, आणि त्याला अधिकार कोण प्रोव्हाइड करू राहिलं? राज्यच, कलम 10 नुसार. ठीक आहे, आता बघा, कळला का एवढा कायदा? आता मला सांगा, सर्व कलम आठवतात का? बघा बरं, कलम आठवतात का? सांगा मला, 1 मिनिट. ओके, हां, चला मला सांगा. कलम 1 नाव विस्तार व्याप्ती. कलम 2 व्याख्या मौल्यवान रोखा IPC 30 मध्ये दिला आहे. कलम 3 कोऑपरेशन हुंडा देण्या घेण्याबद्दल शिक्षा. कलम 4 डिमांड करण्याबद्दल शिक्षा. कलम 4A ॲडव्हर्टाइजमेंट देणे, ए फॉर ॲडव्हर्टाइजमेंट. ओके, कलम 5 ठीक आहे, हुंड्याचा करार शून्य असणे. कलम 6 वारसाचे हक्क 3 महिन्याच्या आत ट्रान्सफर करावं लागतं. कलम 7 गुन्ह्याचं काय आहे त्या ठिकाणी? गुन्ह्याचं स्वरूप दिलं आहे. 8 गुन्ह्याच्या संदर्भात आणखी स्वरूप दिलं आहे. गुन्हा कुठं चालेल हे दिलं आहे, गुन्ह्याचं स्वरूप दिलं आहे. कलम 9 8A मध्ये काय आहे? ठीक आहे, आरोपीची जबाबदारी असेल. 8B मध्ये हुंडा प्रतिषेधी अधिकारी असेल. 9 मध्ये केंद्राला नियम करण्याची शक्ती. 10 मध्ये राज्याला नियम करण्याची शक्ती. सो अशा प्रकारे काय हा तुमचा हुंडाबंदी कायदा आहे. एकदम सिंपल कायदा आहे. आय होप तुम्ही हा कायदा एन्जॉय केला असेल. ठीक आहे, परत एकदा सांगतो, जर टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तर विदर्भ IAS अकॅडमीच्या ॲपवर जाऊन तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. तसेच माझे हे कोर्स इथे अवेलेबल असतील तुम्हाला कायद्यासाठी. ठीक आहे, कायदा कसा वाटला आणि याच्या पुढे इतर कायद्यांचे व्हिडिओ बनवावे का हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.